नमस्कार, मी ॲडव्होकेट विनोद राठोड महाराष्ट्र लॉ ॲडवायझरमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो। आजचा विषय आहे विधानसभा अध्यक्षांचे अधिकार आणि 10th शेड्यूल। मित्रांनो, महाराष्ट्राच्या राजकारणात विधानसभा अध्यक्ष किंवा स्पीकर हे पद गेल्या काही वर्षापासून सतत चर्चेचं केंद्रस्थान राहिलेलं आहे। विशेष जेव्हा पक्षांतराचे किंवा अपात्रतेचे विषय येतात तेव्हा अध्यक्षांचे अधिकार नेमके किती आहेत यावर मोठे वाद झालेत। जुलै 2025 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने यावर एक अत्यंत महत्त्वपूर्ण आणि ऐतिहासिक निकाल दिला आहे। न्यायालयाने स्पष्ट केले की विधानसभा अध्यक्षांना संविधानाचे अभेद्य कवच नाही, म्हणजेच अध्यक्षांच्या निर्णयाचे न्यायिक पुनरावलोकन ज्युडिशियल रिव्ह्यू होऊ शकते। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की 10वे वेळापत्रक 10th शेड्यूल काय आहे आणि सर्वोच्च न्यायालयाने अध्यक्षाच्या अधिकारावर कशा मर्यादा आणल्या आहेत। जर तुम्ही कायद्याचे विद्यार्थी असाल किंवा राजकीय घडामोडीत रस असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे। सर्वात आधी आपण हे समजून घेऊया की 10th शेड्यूल 10वे वेळापत्रक काय आहे। 1985 मध्ये संविधानात 52वी दुरुस्ती करून पक्षांतर बंदी कायदा अँटी डिफेक्शन लॉ आणण्यात आला। या कायद्यानुसार जर एखादा आमदार किंवा खासदार पक्षांतर करत असेल तर त्याच्या अपात्रतेचा निर्णय घेण्याचा सर्वस्वी अधिकार विधानसभा अध्यक्षांना देण्यात आला। परंतु गेल्या काही वर्षात असे दिसून आले की अध्यक्ष अनेकदा राजकीय दबावाखाली किंवा पक्षाच्या हितसंबंधासाठी निर्णय घेण्यास विलंब करतात किंवा संशयास्पद निर्णय घेतात। यामुळे हा विषय वारंवार सर्वोच्च न्यायालयात गेला। जुलै 2025 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने आपल्या निकालात एक अत्यंत तांत्रिक आणि महत्त्वाचा मुद्दा मांडला, तो म्हणजे 10व्या वेळापत्रकातील परिच्छेद 6(1) म्हणतो की अध्यक्षांचा निर्णय हा अंतिम फायनल असेल। या अंतिम शब्दामुळे अनेकदा असे मानले जायचे की अध्यक्षांनी घेतलेल्या निर्णयाला कोणत्याही न्यायालयात आव्हान देता येत नाही। पण सर्वोच्च न्यायालयाने आता हे स्पष्ट केले की फायनली डज नॉट मीन इम्युनिटी फ्रॉम ज्युडिशियल रिव्ह्यू, म्हणजेच निर्णय अंतिम असला तरी तो कायद्याच्या किंवा संविधानाच्या चौकटीत आहे की नाही हे तपासण्याचा अधिकार न्यायालयाला आहे। अध्यक्षांना कोणताही संवैधानिक प्रतिरक्षा पूर्णपणे दिली जाऊ शकत नाही। जिथे संविधानाचा अवमान होतो असेल, न्यायालयाने असं का म्हटलं याचे 3 प्रमुख कारण आहेत। लोकशाहीचा गाभा, म्हणजे जर अध्यक्षांनी घेतलेला निर्णय पक्षपाती असेल तर लोकशाहीचा आत्मा धोक्यात येतो। जर अपात्रतेच्या याचिकेवर निर्णय घेताना नैसर्गिक न्यायाच्या तत्वाचे पालन झाले नसेल तर न्यायालयाने हस्तक्षेप करू शकतं। तिसरा मुद्दा आहे, जर अध्यक्षांनी जाणीवपूर्वक निर्णय घेण्यास उशीर केला किंवा राजकीय हेतूने निर्णय दिला तर न्यायालय तो निर्णय रद्द ठरवू शकतं। या निकालामुळे आता अध्यक्षांना एक ठराविक कालमर्यादा आणि कायदेशीर चौकटीत राहून निर्णय घ्यावा लागणार आहे। या निकालामुळे भविष्यात काय बदल होतील तर पहिला बदल असा असेल की अध्यक्षांची उत्तरदायित्वता हे निश्चित झालेले आहे। आता अध्यक्षांना आपल्या निर्णयाचे कायदेशीर समर्थन करावे लागेल। दुसरा आहे की पक्षांतर बंदीला लगाम लागेल, जसे की आमदार खासदार आता केवळ अध्यक्षाच्या मर्जीवर अवलंबून राहून पक्षांतर करू शकणार नाही, कारण न्यायालयाची टांगती तलवार त्यांच्यावर असेल। तिसरा बदल होईल की संविधान स्थिरता। यामुळे महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये जिथे वारंवार सत्तांतर होते तिथे स्थिरता येण्यास मदत होईल। हा निकाल एका बाजूला अध्यक्षांचा पदाचा सन्मान राखतो तर दुसऱ्या बाजूला संविधानापेक्षा कुणीही मोठी नाही हे पुन्हा एकदा सिद्ध करतो। थोडक्यात सांगायचं तर जुलै 2025चा हा निकाल लोकशाही बळकट करणारा आहे। विधानसभा अध्यक्ष हे जर संवर्गाचे प्रमुख जरी असले तरी ते संविधानाचे सेवक आहेत, मालक नाहीत। त्यांच्या निर्णयाचा ऑडिट करण्याचा अधिकार सर्वोच्च न्यायालयाने स्वतःकडे राखून ठेवला आहे।
मित्रांनो, तुम्हाला काय वाटते? विधानसभा अध्यक्षांना निर्णय घेण्याची वेळची मर्यादा असायला हवी का? तुमचे मत खालील कॉमेंटमध्ये नक्की कळवा. हा व्हिडिओ जर तुम्हाला माहितीपूर्ण वाटला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या कायदेतज्ञ मित्राला हा कायदेशीर व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एक महत्त्वाच्या सुप्रीम कोर्टच्या निकालासह. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपला ॲडव्होकेट विनोद राठोड.